संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना सर्वांनी आपापले हात जोडायचे श्री सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत तुकाराम महाराजांचा सुंदर असा अभंग आज मी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचं म्हटलं सुरुवातीच्या चरणामध्ये महाराज म्हणतात ह्याची थोर भक्ती आवडती देवा हीच भक्ती थोर आहे आणि भगवंताला सुद्धा आवडते कोणती तर संकल्पावी माया संसाराची पुढं म्हणतात याचा पूर्णता विस्तार आपण पुढे अभंगामध्ये पाहणार आहोत। सध्या फक्त होता सरळ साधा सोपा भावार्थ आपण पाहणार आहोत। पुढे म्हणतात अशी भक्ती करताना भगवंताने ज्या ठिकाणी आपल्याला ठेवले तशा प्रकारे तुम्ही समाधानी राहा की ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान मनामध्ये फक्त समाधान ठेवा। आता का समाधान ठेवायचे कारण किती उद्वेग करून फायदा होणार नाही वाहिला उद्वेग दुःखची केवळ या उद्वेगाने काय मिळणार आहे फक्त दुःखाची केवळ शेवटी भोगणे ते फळ संचिताचे आपल्या संचित कर्मानुसार जे फळ आपल्याला भोगायचं ते भोगावं लागणार म्हणजे लागणार तुम्ही हसून भोगा किंवा रडून भोगा पण भोगावं लागणार म्हणून संत म्हणतात एक कार्य करा तू कानवणे घालू तयावरी भार सगळा जो भार आहे तो त्या भगवंतावर घाला आणि वाहू हा संसार देवापायी सर्व जो संसार आहे त्या भगवंताच्या पायी व्हा हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भाव विठ्ठल
माझा रामकृष्ण हरी. आणि आपण सर्वजण इथं कीर्तनरूपी सेवेसाठी फार छान संख्येने उपस्थित झालेले आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते. आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्व गावकरी मंडळींचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद मानते की मला गावामध्ये आल्यानंतर माहीत झालं की आपल्या गावाचं सप्ताहाचं पहिलंच वर्ष आहे. आणि पहिलंच वर्ष ते म्हणतात ना, एवढं दणदणीत तुम्ही केलेले आहे की किती वर्ष करतो म्हटलं तरी एवढा चांगला पहिल्या वर्षी कुणाचा होत कोणताही अनुभव नसताना सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. कथा सुंदर असे आमच्या कथाचार्य शिवपुराण कथा ज्यांच्या मुखामधून आपण ऐकत आहात, हरिभक्तपरायण आमच्या अंकिताताई यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. तथा आमच्या या कीर्तनरूपी सेवेला लाभलेली उत्कृष्ट असे पखवाजवादक हरिभक्तपरायण गजानन महाराज त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. फार अल्पशा वेळेमध्ये फार कमी वयामध्ये सुंदर असं नावही त्यांनी कमावलेलं आहे आणि सुंदर असं वादन कला सुद्धा अवगत करून घेतली आहे, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. तथा सुंदर असे साऊंड सिस्टीम सुद्धा आम्हाला लाभलेली आहे, जोरदार टाळ्या आमच्या दादासाठी सुद्धा. आणि ज्यांनी आम्हाला इथं बोलवले असे आजचे ज्यांचे सौजन्य आहे राजेंद्र पाटील खंडागळे तथा साहेबराव पाटील जंजाळ तथा ज्ञानेश्वर पाटील जंजाळ, या तिघांचे सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचे. आणि ज्या तिन्ही ताई इथं येऊन त्यांनी माझं स्वागत केलेलं आहे त्यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद मानते. त्यांनी मला आहेर म्हणून साडी सुद्धा दिलेली आहे, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. म्हणून सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. तथा आजच्या या कीर्तनरूपी सेवेला लाभलेले उत्कृष्ट असे गायनाचार्य महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तपरायण वैभव महाराज कावळे तथा हरिभक्तपरायण विष्णू महाराज खडसे, दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सुंदर असं गायन सुद्धा त्यांनी करत आहात. विणा घेऊन असलेल्या आमच्या आईसाहेब त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आणि आपल्या सर्वांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि तुमच्या गावामध्ये मला सगळ्यात जास्त गोष्ट कोणती आवडली? कार्यकर्ते. सर्व कार्यकर्त्यांना माझी मनापासून मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो की एवढी सुंदर साऊंड सिस्टीम तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली. फर्स्ट टाइम असं झालं की हॅलो माईक चेक म्हणून चेक सुद्धा करून पाहिलं नाही. आणि ज्यांचा आवाज जसा पाहिजे तसा, वादकांचा 18 तर मेन गायकाचा 20, बरोबर मॅनेजमेंट त्यांचं आहे. नाही तर कुठं कुठं होते, सगळ्यांचा एकसारखाच करून ठेवतात त्यांनी, कोण काय बोललं काही कळत सुद्धा नाही. पण सुंदर अशी साऊंड सिस्टीम सुद्धा लाभली. आमच्या ऑपरेटर दादाचं नाव काय? भागवत दादा, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आणि सर्वांच्या मनापासून धन्यवाद. आजचे जे अन्नदाते आहेत त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. बोला विठ्ठल विठ्ठल. आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी आपापले हात वर करायचे, ते जोडायचे आणि आता सर्वांनी बोलायचंय. बोला रामकृष्ण हरी. मोठ्याने थोडं जेवण केलं ना सर्वांनी, मोठ्याने बोला ना रामकृष्ण हरी. वा वा वा. आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या कीर्तनामध्ये पहिला मुद्दा हाच असतो की कीर्तन कशा प्रकारे ऐकायचे आणि कीर्तनाचा नियम काय. कारण आजकाल मी प्रत्येक वेळी सांगते, आजकाल श्रोत्यांचं ऐकण्याची पद्धत कशी झालेली आहे, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे, इकडून ऐकतात आणि इकडं लगेच सोडून देतात. वाईट गोष्टीचं साठवण मनामध्ये करतात आणि चांगल्या गोष्टी ऐकून इकडून सोडून देतात. म्हणून कीर्तनामध्ये कसं झालंय, ज्ञान सांगाव जागेवर झोपायलीत, त्यांना आवडणं गेला आणि विनोद सांगाव तेवढंच घेऊन घरी चाललीत. म्हणजे सांगाव काय हा सुद्धा सांगणाऱ्याला प्रश्न पडलेला आहे. म्हणून दोन्हीची संगत घेत मी विनोदही सांगणार तुम्हाला आणि ज्ञान सुद्धा सांगणार, पण माझ्या अभंगाला सोडून काहीच बोलणार नाही. फक्त तुम्ही माझ्या बोलण्याकडे सर्वांनी लक्ष असू द्यायचे. आणि कीर्तनाचे पहिले 3 नियम म्हणजे कोणता? बोलण्याकडं, वक्ता काय बोलतो याच्याकडे लक्ष असू द्यायचं. इकडं तिकडं मागं इतरत्र कुणी पाहायचं नाही. दुसरा नियम म्हणजे तुम्हाला कीर्तन समजून घ्यायचं का नुसतं ऐकून मोकळं व्हायचं? समजून घ्यायचं म्हटल्यानंतर विचारलेल्या प्रश्नाची हो किंवा नाही फक्त 2 मध्ये उत्तर देत चालायची. देणार ना? मान हलवायच्या नाही. आपण काय नंदी बैल आहे का? आपण कोण आहे? मनुष्य आहे. नंदी बैलाचं काम कसं असते ते असं करताना हा म्हणून उत्तर देणार ते मागचे अजूनही मान हलवायले. म्हणून मान हलवायच्या नाही. विचारलेल्या प्रश्नाची हो किंवा नाही मध्ये उत्तर देत चालायची.
आणि तिसरा विषय म्हणजे चेहऱ्यावर आनंद ठेवा. जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल गजर होईल प्रत्येकाने टाळी वाजवायची, मुखातून विठ्ठल विठ्ठल सुद्धा म्हणायचे. या 3 नियमाचा पालन करत करत आपल्याला कीर्तन रूपी सेवा श्रवण करायची. म्हणून सर्वांनी एकदा हात वर करायचे आणि बोलायचे. काय तुम्ही तुमचं म्हणायचं, आम्ही आमचं चूप राहणार. तुम्हीच म्हणायचंय. म्हणा विठ्ठल. एक मिनिट, 1 सोलापूर, 1 कोल्हापूर, 1 सोबत. चला ना, सर्वांची सोबत टाळी आली पाहिजे. हा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वाटायला मिरच्याचं धुपट उतरून तुमची नजर काढावं काय. बस तुमच्यासारखे श्रोते भेटावं म्हणजे कीर्तन चांगलं झालंच म्हणून समजायचं. किती ऍक्टिव्ह तर तुमच्या चेहऱ्यावर आहे हो. माणसं म्हणतात ना की जशा प्रकारचं आपण काही ऐकतो आणि जशा प्रकारची आपली मनस्थिती असते तशाच प्रकारे आपल्या सोबतच्यांची सुद्धा मनस्थिती होऊन जाते. जसं एक उदाहरण घ्यायचं म्हटलं ना, तुम्ही बघा एखादं ब्रेकअप सॉंग ऐकायचं. लहान लहान लेकरांना काय कळालं, का हसले रे तुम्ही? तुमचं वय काय, तुमच्याकडे ज्ञान कोणतं वा. असं एखादं जर ब्रेकअप सॉंग ऐकलं, समजा हम तेरे बिना रह नहीं सकती, कुणाचं काही नसलं जरी ना तरी असं वाटते कित्येक जणांसोबत ब्रेकअप झाला की. पण तेच मनात काय होते, असं विरह सारखं मन आपलं जमतं. म्हणजे दुःखद भावना मनामध्ये होते. पण तेच एखादा अभंग घ्यायचा आणि ते कानात हेडफोन टाकायचे आणि तो अभंग ऐकत बसायचा. हो, किती दुःखातला माणूस सुद्धा चेहऱ्यावर आनंद आल्याशिवाय राहत नाही. ही ताकद अभंगाची आणि संतांच्या रचनेची आहे महाराज. म्हणून आपल्याला सुद्धा इथं सर्वांनी तुम्ही काय करायचे, चेहऱ्यावर आनंद ठेवायचा आहे. मी काय तुमची सासूबाई आहे का? हा, म्हणजे असं एकदम टक्क सारखं माझ्याकडे सिरियसपणे पाहायला. पण मी काय थोडी वाईट दिसायली का? पावडर वगैरे लावून येऊ का? नाही ना. मग चेहऱ्यावर आनंद ठेवा आणि कीर्तन रूपी सेवेचा सुद्धा आनंद घ्या. बोला विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या प्रथम चरणांकडे जाण्यापूर्वी प्रथमतः पहिले बसून माझा बोलण्याचा विषय लक्षात घ्या. संत म्हणतात, आपणही म्हणतो, प्रत्येक जण म्हणतं भक्ती करा, भक्ती करा आणि भक्ती करा. पण भक्ती कोण्या प्रकारची करायची तर म्हणतात, अहो सगळ्यात सोपी संतांनी आपल्याला भक्ती सांगितलेली आहे. पण आता सगळ्यात सोपी भक्ती संतांनी सांगितलेली कोणती आहे? संत म्हणतात आवडी आवडे
प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा आवडी देवासी तो एका प्रकार आवडी देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन भगवंताला भक्तीचा कोणता प्रकार आवडतो नामाचा उच्चार रात्रंदिन तुम्ही काय करा नामस्मरण रात्रंदिवस काय करा नामाचा उच्चार करा आता बरीच जण म्हणतात का हो आम्ही व्रत करल आम्ही नियम करल संत म्हणतात तुम्ही व्रते नियम न करावे ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही व्रते नियम न करावे शरीरातील न पिडावे दुरीकेही न भजावे तीर्थासी घा एकदा कोणतं व्रत नियम नाही केला तरीही चालतं एकदा कोणत्या तीर्थाला नाही केलं तरीही चालतं एकदा या शरीराला त्रास नाही दिला तरी चालतं पण काय करा स्वधर्माचं पालन तुम्ही तुमच्या करा म्हणून अशा प्रकारे तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही एवढी सोपी भक्ती आहे नामस्मरण याची ताकद काय हो चहुवेदी जन साही शास्त्र कारण 18 पुराण हरिशी गाती 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण या सर्वांचं सार काय म्हटलं तर एक हरी नाम एवढी ताकद या नामस्मरणाची आहे म्हणून म्हणतात तुम्ही काय करा बसल्या ठिकाणी बैसलिया ठाई म्हणता राम राम काय होय श्रम ऐसे सांगा बसल्या ठिकाणी भगवंताचं नाम घ्या राम राम काहीतरी श्रम आपल्याला लागतं का बोला बरं राम सर्वांनी मोठ्यानं म्हणायचं राम महात्मा माऊलींनो बोला की राम तुमची एक तरी भाकर जिरली का एक घास सुद्धा जिरला नाही एवढी ताकद थोडं सुद्धा श्रम आपल्याला लागत नाही नुसतं आपण राम राम म्हणत जा तुम्हाला त्याचं फळ भेटेल पण एवढं सोपं असून या संसारातल्या कुटाने आपल्याला भगवंताचं नाम घेऊ देत नाही संत म्हणतात एवढं सोपं आहे हो तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून सोपं आहे पण शहाणा तो धनी कोण घेणार जो शहाणा आहे तोच घेणार कारण जसं मी म्हटलं बैसलिया ठाई म्हणता राम राम काय होय श्रम आहे सांगा बसल्या ठिकाणी देवाचं नाव घ्या तुम्हाला काहीही श्रम लागणार नाही पण आपण बसल्या ठिकाणी देवाचं नाव घेतो का नाही माता माऊलींनो सांगा आधी पुरुष वर्ग तुम्ही 5-7 जण एका ठिकाणी बसले तुमच्या गोष्टी काय चालतात देवाच्या चालतात बरं समाज पुढं कसा जायल्याच्या चालतात का नाही आपले काय चालतात इकडले कुटाने काढायचे तिकडं मांडायचे तिकडले काढायचे इकडं मांडायचे याला नाव ठेवायचे त्याला नाव ठेवायचे माता माऊलींनो तुम्ही 4-5-7 जणी एका ठिकाणी बसल्या तुमच्या देवाच्या गोष्टी चालतात का बोला ना चालतात का बरं समाज पुढं कसा जाईल याच्या चालतात का कुणाच्या लेकराने किती चांगलं काम केलं याच्या चालतात का मग काय गोष्टी करतात आपल्या गोष्टी काय चालतात एकदम हळूच इकडला शब्द इकडं ऐकू गेला नाही पाहिजे सुरुवातीला तुम्हाला सांगते जेव्हा कधी तुम्ही कुणाला म्हणशाल की तुला म्हणून सांगलो कोणाला सांगू नको तेव्हा ती गोष्ट पुढे जाणार म्हणजे जाणारच कारण माता माऊल्यांच्या तोंडामध्ये पोटामध्ये कोणती गोष्ट ठरत नाही तिला जर कोणी म्हटलं तुला म्हणून सांगलो कुणाला सांगू नको तिला वाटते कधी जाऊन कुणा पुढे उलटी करू का काय अशा प्रकारे आपल्या गोष्टी काय चालतात एक त्याच्यामध्ये आपल्या 7-8 ग्रुप मधल्या ग्रुपमध्ये एक तरी बाई अशी असतेच एक तरी महिला अशी असते की तिला सगळ्या लोकांच्या घरची माहिती असते कुणाच्या घरी काय चालू कारण तिचं कामच लोकांच्या दरवाजाच्या फटीतून घरात काय चालू पाहणं असतं मग ती येऊन बोलते आणि आपल्याला म्हणते अगं तुम्हाला माहिती आहे की नाही गावामध्ये काय चालते दुसरी लगेच म्हणते काय झालं बाई ती सांगते आकाशी आचार्याची गेली की पळ आणि चौथी म्हणते मला अंदाज आला होता अनोय का कोणासोबत गेली आणि आधीची तिला सांगते तुला अंदाज आला ना मग जेव्हा तुझं लक्ष लोकांच्या घरामध्ये लोकांचं लेकरू काय करतात ह्याच्याकडे होतं तेव्हा तुझं लेकरू पोरगी घेऊन पळून गेला म्हणजे विषय काय झाला
आजकालच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये घडणाऱ्या घटना, लोकांच्या घरात लोकांचं लेकरू काय करते या गोष्टीकडे आपलं जास्त लक्ष आहे. म्हणून म्हणतात लोकांच्या घरात लोकांचं लेकरू काय करते यापेक्षा आपल्या घरात आपलं लेकरू काय करते याच्याकडे लक्ष द्या. तुमचं लेकरू कधीच वाईट वळणावर जाणार नाही. म्हणून अशा प्रकारे आता तुम्ही म्हणशाल तुम्ही विनोद केला अभंग कुठे, तर संत म्हणतात तुम्ही अशा प्रकारे 2 फुलं देवाला वाशाला नाम घेशाल आणि नंतर असे सगळे कुटाने करत बसाल तर संत म्हणतात अनंत वाचाळ बरळती बरळते कैसेनी गोपाळ पावे. असं व्यर्थ बरळत राहिले तर भगवंत तुम्हाला पावायचे नाही. कारण तुका म्हणे ऐसी राहणी केली करिता टवळी जन्म गेला. अहो नुसतं लोकांच्या टिंगल टवळ्या करण्यामध्ये अख्खं आयुष्य आपलं आपण बर्बाद करून टाकतोय. पूर्ण आयुष्य आपण आपल्याला वाया घालतोय. आपल्याला त्याचं भान राहिलं नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून संत म्हणतात इकडलं तिकडलं हे काय त्यो काय बोलला ह्यो काय बोलला यापेक्षा तुम्ही काय करा भगवंताचं नाम घ्या. तुम्ही काय म्हणा त्या भगवंताला करा रे बाबा साधन हरीचे जनी करणी करुणा जनी करणी करुणा हे बाबा साधन हरीचे जनी रे बाप्पानो भजन हरीचे. पण मी काय म्हटलं भजन करा नामस्मरण हीच सगळ्यात ताकदवर भक्ती आहे. पण या संसारातले कुटाने आपल्याला ती भक्ती करू देत नाही. कारण देवाचं नाम घेण्यापेक्षा आपल्याला व्यर्थ बरगळत राहिलेले जास्त आवडते. म्हणून संत म्हणतात तुम्हाला भक्ती करायची ना मग आधी काय करा ह्याची थोडं भक्ती आवडते देवा हे संसार तुम्हाला ती भक्ती करू देणार नाही. म्हणून तुम्ही आधी काय करा अभंगाचं प्रथम चरण हे संत म्हणतात नामस्मरण ही भक्ती सगळ्यात सोपी तर आहे पण तोपर्यंत तुमच्याच्यानं होऊ शकत नाही जोपर्यंत संकल्पावी माया संसाराची जोपर्यंत हा संसार तुमच्या मनामधून तुम्ही संसाराची माया थोडीशी बाहेर ठेवत नाही. म्हणून ही भक्ती करा पण आधी काय करा ह्याची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची या संसाराच्या मायाचा संकल्प तुम्ही भगवंताच्या पायाशी करा आणि हीच भक्ती भगवंताला सुद्धा आवडते आणि हीच भक्ती थोर सुद्धा आहे. आणि असं केल्यानंतर संकल्पावी माया संसाराची यानंतर तुम्ही भक्ती करा कोणत्या प्रकारची संत म्हणतात काही नाही एकच काम करायचं कोणतं एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरिशी करुणा येईल तुझी कोणतेही एक नाम घ्या
ते आपल्या मनामध्ये त्याचं सतत जप करत राहायचा. संत सांगतात ते नाम सुद्धा आपल्याला दिलेले राम कृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, केशव म्हणा, जे नाम तुम्हाला आवडतं, जो भगवंत तुम्हाला आवडतो त्या भगवंताचं नाम तुम्ही सतत सतत घेत राहायचंय आणि त्याच नामाचं नामस्मरण करत राहायचंय. हीच भक्ती भगवंताला सुद्धा आवडते. एवढी ताकद त्याच्यात आहे, काहीच श्रम लागत नाही. न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. कुठं जाण्याची गरज सुद्धा तुम्हाला लागत नाही. भगवंत घर बसल्या तुमच्या सोबत येतात. याची ताकद काय, नामसंकीर्तन साधन पैसोपे एवढं सोपं तर आहे, पण जळतील पापे जन्मो जन्मांतराची तुमची पाप सुद्धा जळून नष्ट होतात. एवढी ताकद या नामामध्ये आहे. बरं पुन्हा म्हणतात याला काही पैसा लागत नाही, काहीच लागत नाही. एक सुंदर असं गीत आहे. भाकरीची जर साधना आपण करतो म्हटलं, साधारण आपण शेतीमध्ये जे बियाणं टाकतोय ते आपल्याला फुकट मिळतं का? नाही. म्हणून संत म्हणतात तुम्ही काय करा, बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम श्याम मनवा मनवा खेती करो हरि नाम की. मनवा खेती करो हरि नाम की. मनवा खेती करो हरि नाम बोलो खेती करो हरि नाम. संत म्हणतात बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा मनवा खेती करो हरि नाम की. हरिनामाच्या भजनाचे तुम्ही काय करा, शेती करा. हो, पैसा न लगे रुपया न लगे ना लगे कवडी दमडी. पैसा लागत नाही, रुपया लागत नाही, काहीच खर्च आपल्याला ये नाही. पुन्हा म्हणतात चोर ना लुटे, चोर सुद्धा लुटू शकत नाही. दिन दिन बढत संत मीराबाई म्हणतात असं धन मला पायो जी महिने रामरत्न धन पायो विठाल विठाल. म्हणून अशा प्रकारे भगवंताच्या नामाची तुम्ही शेती करा. पण कोणतं नाम घ्यायचंय, संतांनी आपल्याला ही भक्ती सांगितली आणि याच्या विरुद्ध चालू असणारी आपली भक्ती. आपली भक्ती कशी चालू आहे, 7 दिवसाचे 7 वार आणि 7 वाराचे 7 वार आपण देवी देवतांना वाटून दिलेले आहेत. बरोबर वार बदलला की देव आपण बदलतो. पुन्हा माता माऊल्यानो मला सांगा, देवासोबत आपला व्यवहार चालू आहे का भक्ती चालू आहे? एखाद्या देवाकडे आपण जातो, त्याला नवस करतो आणि तो नवस जर पूर्ण झाला नाही तर आपण भक्तीचा मार्ग बदलतो का देव बदलतो? आपण देव बदलून टाकतो. या देवामध्ये तेवढी ताकद नाही, मग चला दुसऱ्या देवाकडे जायचं आणि त्या देवाला नवस करायचे. अशी भक्ती आपली चालू आहे. जसं म्हटलं ना, एखादा सोमवार आला म्हणजे आपली महादेवाची भक्ती चालू. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाचा पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा. अशा प्रकारे सोमवार म्हणजे महादेवाचा वार आला की कुणाची भक्ती करतो? महादेवाची. आणि गणेश चतुर्थी आली की मग महादेवाला वा 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 महादेवाला बाजूला. गणेश चतुर्थी आली म्हणजे आपली भक्ती. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, शिवहारांच्या घातल्यात माळा. ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, गणपती माझा नाचत आला. ताशाचा आवाज,
प्रकारे संकष्ट चतुर्थी आली म्हणजे गणपती बाप्पाची भक्ती आपली सुरू. त्यामध्ये खंडोबाचा माराला की आपले गणपती बाप्पा बाजूला तिथं आपलं सुरू. आपली कुणाची भक्ती सुरू होते खंडोबाची. आपण काय म्हणतो असा कसा देव येणा झाला पहा कशी नवलाई शिव अवतारी तुझी पार्वती तीचही बानो बाई देवाधिपती कशी हरली त्याची मती एक मनात इच्छा होती कधी होईना अर्धांगीण त्या खंडोबाची कारभारीला झाले बानो धनगरीला खंडोबाची कारभारीला झाले बानो धनगरीला. जोरदार टाळ्या अशा प्रकारे खंडोबाचा वार आला की खंडोबाची भक्ती सुरू. बाकीचे देव बाजूला. त्यामध्ये एकादशी आली आपलं पांडुरंगाचं भजन सुरू. आपण म्हणतो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा
म्हटलं 7 दिवसाचे 7 वार आपण देवी देवतांना वाटून ठेवलेले आहेत. त्यामध्ये एकाला त्याची पूजा, दुसऱ्याला लोटून द्यायचं, दुसऱ्याला त्याची पूजा, तिसऱ्याला लोटून द्यायचं, तिसऱ्याला त्याची पूजा, चौथ्याला लोटून द्यायचं. आता बघा, यामध्ये खरा देव कोणता आणि खोटा देव कोणता हा माझा बोलण्याचा विषय नाही. माझा बोलण्याचा विषय काय, तुम्ही काय करा, इकडं तिकडं फिरण्यापेक्षा कोणतंही एक नाम घ्या आणि त्याच नामाचा सतत जप आपल्या मनामध्ये इतरत्र इकडे तिकडे फिरण्यापेक्षा एक देव कोणताही जो तुम्हाला आवडतो, ज्या भगवंताची तुम्ही लहानपणापासून भक्ती केली ना, तो आपल्या मनामध्ये फक्त त्या भगवंताचं नाव स्मरण करत राहायचंय. हीच भक्ती थोर आहे आणि हीच भक्ती भगवंताला सुद्धा आवडते. पण ही तोपर्यंत आपण करू शकणार नाही जोपर्यंत संसार आपल्या मनामध्ये आहे. म्हणून संत म्हणतात, आधी काय करा तुम्ही, संकल्पावी माया संसाराची. कारण तुम्ही बघा ना, एखाद्या गोष्टीमध्ये सुख आहे आणि एखाद्या गोष्टीमध्ये दुःख आहे, एकीकडे सुख आहे एकीकडे दुःख आहे, तुम्ही कोणीकडे जाणार? कोणीकडे? सुखाकडे सर्वजण. पक्का? ठीक आहे. मग इथं लग्न झालेले कोण आहेत? हातवर करा बरं. सगळे ब्रह्मचारीच आहे का तुम्ही? लग्न कुणाच झालं? हातवर करा की. पुरुषांचे बऱ्यापैकी झाले, मग त्यांच्या पत्न्या कुठे आहेत? अरे तुम्हीच लग्न नाही झाले, हात नाही वर करायले, मग कंपाळाला कुंकू काय माझ्या नावाचं लावलं का? बरं ठीक आहे, लग्न झालं आणि सुखी असा हात वर करा बरं. म्हणजे बिना हात वर करणारे दुखी आहे का सगळे? आणि ज्यांचं लग्न झालं नाही ते कोण आहेत? बघा कसे स्वाभिमानाने हात वर करतात. आणि लग्न झालं नाही पण सुखी आहे असं कोण आहे? सगळा स्टॉक इथं 15, 17, 18च आहे का? हा, म्हणूनच सुखी. विठ्ठल विठ्ठल. जसं आपला विषय काय चालू आहे की संसार आपल्याला भक्ती करू देत नाही. बरं, एखादी गोष्टीकडे दुःख असेल तर आपण तिकडे जात नाही. पण मी तुम्हाला आताच म्हटलं, सुख आहे एकीकडे, दुःख आहे एकीकडे, तुम्ही कोणीकडे जाणार? तुम्ही म्हटले सुखाकडे जाणार. मग लग्न करून संसारात राहून तुम्ही सुखी नाही तर मग इथं कशासाठी आहात? कुणी संन्यास का घेतला नाही? कारण इथं दुःख असलं तरी हा आपल्याला आवडतो. अहो म्हणतात ना, हरे संसार संसार दोन जीवाचा विचार, देतो सुखाला नकार न दुखाला होकार. हरे संसार संसार जसा तावा चुल्यावर, आधी हाताला चटई
की मग मिळती भाकर. इथं हाताला चटके मिळाल्याशिवाय भाकर सुद्धा खायला मिळत नाही. तरी सुद्धा एवढा दुःखमय असून सुद्धा आपल्याच्यानं तो सुटत नाही, कारण एवढा मध्यस्थी आपल्या मधामध्ये तो बसलेला आहे. म्हणून मी म्हटलं इथं राजा दुखिया प्रजा दुखिया जो देखे सो दुखिया. बाबा मला इथं लग्न झालेले सुखी नाही, बिना लग्नाचे सुखी नाही. विषय असं झाला की ज्यांचं लग्न झालं त्यांना वाटते बिना लग्नाचे सुखी आहे, ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना वाटते लग्न झालेले सुखी आहेत. पण इथं कोणीही सुखी नाही. इथं सुखी तोच जो भगवंताच्या सानिध्यामध्ये जगतो. म्हणून म्हणतात ना, ज्याचं लग्न झालं नाही तो स्वप्नामध्ये सुद्धा गाणे म्हणतो. यंदा यवनावर माझ साजनीच्या उखाण्यात. आणि एकदा का लग्न झालं तोच म्हणतो ये क्या हुआ कैसे हुआ क्यों हुआ, नहीं होना था हो गया. शादी है दिल का लड्डू, जो खाए वो पछताए और जो ना खाए वो भी पछताए. कारण सांगू का, आजकाल कोणत्याही नात्यामध्ये सुख नाही. याचे एक कारण हे पण आहे, आजकालची नाती ही सात्विक जास्त उरली नाही. आजकालची नाती ही ब्लूटूथ डिव्हाइस सारखी झाली. पहा, एक डिस्कनेक्ट झालं की लगेच सर्चिंग फॉर अ न्यू डिव्हाइस. हा म्हणजे इमानदारी नात्यामध्ये हे अजिबात राहिलेली नाही. म्हणून म्हणतात अशा प्रकारे येतं लग्न झालेलंही सुखी नाही, बिना लग्नाचं सुद्धा सुखी नाही. पण तरी सुद्धा एवढा दुःखमय असूनही आपल्याच्यानं तो सुटत नाही. कारण म्हणतात ना, आया संसाराची ताकद भव नदीचे पाणी रे गड्या मोठे वडीते, भल्या भल्या पोनाऱ्याला उलथुनी पाडीते. या भव नदीचं पाणी एवढं ताकदवर आहे. अहो कितीही चांगला इथं पोहणारा असू द्या, भल्या भल्या पोहणारा सुद्धा उलथुनी पाडीते. म्हणून जोपर्यंत हे संसार आपल्या डोक्यामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे, तोपर्यंत आपण सात्विक भक्ती करू शकत नाही. म्हणूनच संत म्हणतात हे चित्वर भक्ती आवडती तेव्हा आधी काय करा, संकल्पावी माया संसाराची. आणि जेव्हा तुम्ही भक्ती करशाल कोणती नामस्मरणाची, कोणते एक नाम घ्यायचं, त्याचं नामस्मरण सतत करत राहायचं. काही श्रम लागत नाही, काही नियम नाही. बसल्या ठिकाणी तुम्ही नाम घ्या, जेवताना खाताना काही करताना घ्या. पण अशी भक्ती केल्यानंतर त्या भगवंतावर एवढा विश्वास ठेवा की तो भगवंत आपल्यासोबत कधीच वाईट करू देणार नाही किंवा होऊ देणार सुद्धा नाही. फक्त एवढा विश्वास आपला त्या भगवंतावर असायला पाहिजे. म्हणून म्हणतात अशा प्रकारे त्या देवावर विश्वास ठेवा की ठेविले अनंती. अभंगाचं दुसरं चरण.
जसं त्या भगवंताने ठेवले त्या प्रकारे फक्त मनामध्ये समाधान ठेवा. याचा अर्थ हे नाही की तुम्ही कर्मच करायचं नाही, कर्म करा पण त्या फळाची अपेक्षा भगवंताकडून अजिबात करायची नाही. फक्त आपण आपलं चांगलं कर्तव्य पार पाडत जायचं, त्या भगवंतावर विश्वास ठेवायचा की तो जगाचा मालक, तो माझ्यासोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाही. पण हा विश्वास आपला तेव्हा त्यांच्यावर राहील जेव्हा आपल्या संस्कृतीवर, आपल्या संतांवर आपला विश्वास राहील. कारण आजकालचं एक खंताची गोष्ट तुम्हाला सांगते, आजकाल आपल्या संतांवर, आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या भगवंतावर आपला अजिबात विश्वास उरलेला नाही. आपला विश्वास कुणावर आहे? हिरो आणि हिरोन्यांवर जास्त आहे. बघा एक विषय तुम्हाला सांगते, कशावरून बोलली. एक दृष्टांत द्यायचा म्हटलं तर एखाद्या संतांनी आपल्याला एक भक्तीचा मार्ग सांगितलाय, जे सुरुवातीच्या प्रथम चरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं की नामस्मरणाशिवाय दुसरी भक्ती भगवंताला जास्त कोणती आवडत नाही. सगळ्यात ताकदवर कोणतं आहे? नाम आहे. आणि एखादा व्यक्ती जर नामस्मरणाची भक्ती करत असेल आणि त्याच्या भक्तीमध्ये जर त्याला काही अडचण आली तर आपण काय म्हणतो? मी देव देव करायलो आणि देव हातपाय धुवून माझ्याच मागे लागलेला आहे. आपण ती भक्ती अडचण आल्यानंतर, काही दुःख आल्यानंतर कंटिन्यू ठेवतो का बंद करतो? बंद करून टाकतो. पण संतांवर विश्वास नसल्यामुळं तसं करतोय. पण या हिरो हिरोइनांवर आपला किती विश्वास आहे? एक उदाहरण तुम्हाला देते, माझ्याकडे लक्ष द्यायचे सर्वांनी. बघा एक साबण आहे, एक ऍडव्हर्टाईज आहे. ती ऍडव्हर्टाईज कोणती ते तुम्ही ओळखायची. आपला विश्वास संतांवर जास्त आहे का हिरो हिरोइनांवर जास्त आहे हे मला तुम्हाला सांगायचंय. एक हिरोनी राहते, ती नाचायलेली राहते. तिकडून एक हिरो येतो आणि त्या हिरोनीला म्हणतो, इतना निखार कैसे, वाह. यावर तिची पोरगी तिला आवाज देते आणि पोरगी म्हणते मम्मी. आणि तिकडून ते हिरो म्हणतो, एका मुलीची आई असून तू किती सुंदर दिसतो माय कैसे. बॅकग्राऊंड म्युझिक काय वाजतं? आ हा 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 वा. आता सांगा, ती साबण तुम्ही आम्ही लावत नाही का? त्यांना मी तो प्रश्न विचारणार नाही का? का? कारण साबण, क्रीमा, तेल या ऍडव्हर्टाईज मध्ये पप्पे नसतात. इकडं कोण असतात? मम्म्या. सगळ्या मम्म्या. पप्पे कुठे येतात? दात, खाज, खुजली म्हणलं की पप्पे. आणि काही सौंदर्याचे साधनं आले म्हणजे कोण? मम्म्या. म्हणून मला सांगा, ती साबण तुम्ही आम्ही वापरत नाही का? अजिबात घाबरू नका, मी त्यानंच तोंडून आली. हा, आपण तुम्ही आम्ही सर्व वापरतो ना, पण त्या साबणीमध्ये दाखवला तसा परिणाम आपल्यावर दिसतो का? पण तरी लावणं सोडतो का? नाही, कारण विश्वास त्यांच्यावर जास्त आहे ना. पण संतांनी एखादी भक्ती सांगितली, त्यामध्ये काही अडचण आली म्हणजे ती भक्ती करणं सोडणार म्हणजे सोडणार. एक हिरोईन येते म्हणते, ये क्रीम लगाई और इससे आपका बहुत निखार बढ़ेगा एंड बढ़ेगा. म्हणजे तुम्ही हे क्रीम लावा, ये क्रीम लगाई और धूप से निखार बचाइए. ती क्रीम दावा करते की ही क्रीम लावून तुम्ही उन्हात गेले तर तुम्ही काळे पडणार नाही. ती क्रीम कोणती तुम्हाला माहिती आहे? आता ती क्रीम तुम्ही सर्वजण लावता, पण ती क्रीम लावून उन्हात गेल्यानंतर तुम्ही काळे पडत नाही का? माना हलू नका. काळे पडत नाही का? पडतो. पण लावणं सोडतो का? विश्वास हो संतांवर असतं, संतांवर नाही. कारण नामस्मरणाच्या भक्तीमध्ये अडचण आली म्हणजे ती भक्ती सोडणार म्हणजे सोडणार. एक हिरोईन येते आणि म्हणते, ये हेअर ऑइल लगाइए और इससे आपके बाल बहुत लंबे और घने हो जाएंगे. म्हणजे हे तेल तुम्ही डोक्याला लावा, यानं तुमचे केस लांब आणि घनदाट होणार. बघा खंताची गोष्ट ही की ही ऍडव्हर्टाईज काढणारी हिरोनी आहो, त्या हिरोनीचा नवरा टकला. ज्या हिरोनीचा नवरा टकला ती तुम्हाला सांगते, डोक्याला तेल कोणतं? समजा माता मौलाना सांगा, तुमचे नवरे टकले. कल्पना करा, तुमचे नवरे, तुम्हाला असं तेल सापडलं जे तेल लावल्यानंतर डोक्याला केस येते, तुम्ही आधी ते तेल कोणाला देणार? अशा प्रकारे त्यांच्यावरचा विश्वास आपला हटणार नाही. संत आणि जे काही ते वागतात ना, ऍडव्हर्टाईज करतात, त्याच्यामध्ये बघा खाली एक टीप लिहून येते की या प्रोडक्टशी आमचा वैयक्तिक काही संबंध नाही, आपण आपल्या जबाबदारीवर घेणं. पण संत मानतात काय? वैयक्तिक जबाबदारी नाही, माझ्या जबाबदारीवर, माझ्या अनुभवावर, माझ्यावर विश्वासावर तुम्ही घ्या. तुका म्हणे चाकुनी सांगे, माझा अनुभव आहे अंगे. अहो मला स्वतःचा अनुभव आहे श्रोत्यांनो, आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, ते
आहे म्हणून माझ्यावर विश्वास करा. म्हणून आपण संतांवर जास्त विश्वास करायला पाहिजे का हिरो हिरोईनवर? हा तिकडं तो तुमचा वैयक्तिक विषय झाला, मला त्यांना काही बोलायचं नाही. कारण एक विषय लक्षात घ्या, अहो ज्यांना पद्मविभूषण पद्मश्री पुरस्कार आहे ते हिरो आपल्याला सांगतात दाने दाने में केसर का दम, आणि ज्यांना भारतरत्न पुरस्कार आहेत ते आपल्याला सांगतात जंगली रमी पे आओ ना महाराज, या पे बोनस मिलेगा, है वो भी टकला करेगा. तरी सुद्धा आपला विश्वास त्यांच्यावरून हटत नाही, आपल्या संतांवर बसत नाही. म्हणून म्हणतात आपण भगवंतावर विश्वास कधी ठेवेल, जेव्हा हे मार्ग सांगणाऱ्या संतांवर आपला विश्वास असेल. म्हणून म्हणतात अब्रकाचे साठी पंते हाती धरिली पाठी, ऐसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. संतांनी आधी स्वतः वागले की मी असं वागलो, नामस्मरणाने मला मोक्ष मिळाला. म्हणून श्रोत्यांनो तुम्ही सुद्धा असं वागा, तुम्हाला सुद्धा मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एवढा विश्वास आपला त्या भगवंतावर पाहिजे. कारण जेव्हा माता शबरीला सर्वजण म्हणायचे की आमच्या सारख्यांच्या याच्यामध्ये प्रभू श्रीराम आले नाही, तेव्हा तुमच्या सोबत तुमच्या कुटियामध्ये प्रभू श्रीराम येतील का? तेव्हा माता शबरी म्हणतात माझा विश्वास आहे की माझे भगवंत येतील. म्हणतात ना तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. अरे भक्तीमध्ये ताकद आहे त्या जगाला झुकवण्याची, की भक्तीमध्ये ताकद आहे जगाला झुकवण्याची, नाहीतर काय गरज आहे प्रभू श्रीरामाला माता शबरीचे उष्टे खाण्याची. म्हणून जेव्हा शबरी माते यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं होतं की प्रभू श्रीराम एक दिवस तुमच्या कुटियामध्ये येतील, आणि बाकीची लोक म्हणत होती येणार नाहीत, तेव्हा शबरी माता म्हणतात माझ्या गुरूंवर आणि माझ्या भगवंतावर मला एवढा विश्वास आहे की काय, सर्वांनी हात वर करायचे. माता शबरी म्हणतात राम आएंगे आएंगे राम आएंगे, 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 ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे। ओ मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाहर आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाहर आज खुल जाएंगे राम आएंगे। अशा प्रकारे माता शबरी म्हणतात तुम्ही काही म्हणा पण राम आएंगे आएंगे राम आएंगे. माझा विश्वास आहे की माझे प्रभू श्री राम येणार. त्यांनी आपल्यासारखं नाही केलं की भक्ती सोडून द्यायची. अहो जेव्हा भगवान श्रीराम यांना वनवास मिळाला होता आणि त्यांनी वनवासामध्ये गेले होते तेव्हा केवळ त्यांना त्यांचे पाय धुवायचे होते, आणि म्हणून त्यांनी म्हणतात की प्रभू श्रीराम त्यांना पाय धुवू देत नव्हते. म्हणून त्यांनी एक बहाणा केला की काही करून मला प्रभू श्रीरामाचे चरण तर धुवायचे आहेत. म्हणून त्यांनी एक बहाणा केला. त्यांनी म्हणतात की माझ्या नावामध्ये बसण्याआधी तुम्हाला काय करावं लागेल, तुमचे चरण धुवावे लागतील. कारण ऐसा कहते हैं सब लोग के जादू भरी पग रज है तुम्हारी, इस पग रज का स्पर्श हुआ तो मौन शिला बनी सुंदर नारी. मेरे पास बस एक ही नैया सारे कुटुंब की पालनहारी, नाव बनी गर नार तो आएगा मुझनी तन पर संकट भारी. एक नारी का कठिन है पालन, कैसे पालूंगा दो दो नारी. त्यांनी बहाणा केला. त्यांनी म्हणतात अहो प्रभू श्रीराम असं सर्वजण म्हणतात ऐसा कहते हैं सब लोग की जादू भरी पग रज है तुम्हारी, तुमची जी पायाची धूळ आहे त्याच्यामध्ये जादू आहे. इस पग रज का स्पर्श हुआ तो मौनशिला बनी सुंदर नारी. मौनशिला एक सुंदर नारी मध्ये तिचं रूपांतर झालं. म्हणून म्हणतात मेरे पास है बस एक ही नैया सारे कुटुंब की पालन हरी, नाव बनी गर नार तो आएगा
इस निर्धन पर संकट भारी. अहो माझ्याकडे एकच नाव आहे ज्यामुळे माझ्या सगळ्या कुटुंबाचं पालन पोषण होते आणि म्हणून मला तुमचे चरण धुऊ द्या आणि चरण धुतल्याशिवाय मी तुम्हाला नावेमध्ये बसून पुढे नेणार नाही. आधीची लोक फक्त बहाणा पाहत होती भगवंताच्या भक्तीचा आणि आताची लोक फक्त बहाणा पाहतात मला भक्ती करायला लागू नये याचा. म्हणून म्हणतात एवढा भगवंतावर विश्वास ठेवा की तो भगवंत आपल्यासोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाही. कारण संतांनी सांगितले अहो आणि असे म्हणतात ना की जिन पर कृपा करे वो पत्थर भी तिर जाते हैं. जिन पर कृपा करे वो पत्थर भी तिर जाते हैं. कृपा करे वो पत्थर भी तिर जाते हैं. जिन पर कृपा करे वो पत्थर भी तिर जाते हैं. राम नाम आधार जिन्हें राम नाम आधार जिन्हें वो जन्मे राम बनाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते हैं. राम नाम आधार जिन्हें वो जल में राह बनाते हैं और जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते हैं. भगवंताची कृपा झाली भगवंताच्या नामाची कृपा झाली. अहो दगड असेल तरी सुद्धा तो तरुण जाओ. आपण तर मनुष्य आहे का तरुण जाणार नाही. म्हणून एवढा विश्वास त्या भगवंतावर ठेवा आपल्या भक्तीवर ठेवा की ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. त्या भगवंताने जशा प्रकारे आपल्याला ठेवले त्याप्रमाणे फक्त मनामध्ये समाधान ठेवा. कारण या जगात सुखी कोण आहे. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो सुखी नाही. ज्याच्याकडं जास्त परिवार आहे तो सुद्धा सुखी नाही. कमी पैशावालाही सुखी नाही जास्त पैशावालाही सुखी नाही. सुखी कोण आहे ज्याच्याकडे समाधान आहे. कारण संत म्हणतात तुका म्हणे तया सुखा काय येऊने राहे समाधान चित्ताची. ज्याच्या चित्तात समाधान त्याच्या एवढं समाधानी सुखी दुसरा जगात कोणीच नाही. म्हणून संत म्हणतात की आहे त्यामध्ये भगवंतावर विश्वास ठेवा की तो आपल्यासोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाही. भगवंताने पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला सगळं दिलेलं आहे. म्हणून ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान मनामध्ये ठेवा. का ठेवायचं कारण वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. किती उद्वेग करून फायदा नाही. शेवटी संचित कर्मानुसार जे फळ आपल्याला भोगायचं ते भोगावं लागणार म्हणजे लागणार विठोबा.